नमस्कार. लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजेच या संपूर्ण महाराष्ट्राचे दादा यांना जाऊन आज 1 महिना पूर्ण झाला आहे. खरं पाहायला गेलं तर अर्थसंकल्प अधिवेशन सुरू झालं आहे आणि अर्थसंकल्प अधिवेशन म्हटलं की अजित पवारांची विधानभवनामधली एंट्री, त्यांच्या हातातली ती राज्याच्या संपूर्ण आर्थिक गाड्याची फाईल आणि त्यांचं बोलण्याचं वैशिष्ट्य हे संपूर्ण विधानभवनात आमदार असतील, त्याचबरोबर आमदारांचे सहकारी असतील, पत्रकार असतील, सगळ्यांनाच खुणवतं. परंतु ताई आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी म्हणजे मंत्री अदितीताई तटकरे आहेत, म्हणजे दादा नाही आहेत. अर्थसंकल्प अधिवेशन सुरू आहे आणि त्यामधून जेवढे राजकीय धडे म्हणजे त्यांच्या पक्षातून सर्वात लहान आमदार म्हणजे मंत्री म्हणून तुमच्याकडे त्यांनी पद दिलेलं आहे आणि अनेक राजकीय धडे तुम्हाला दिलेत. आज दादा नाही आहेत, परंतु 1 महिना झालेला आहे दादा जाऊन. दादांची उणीव भासते. एकंदरीत दादांचं असं झालं हे वाटतंय तरी का तुम्हाला? अजूनही त्या गोष्टीवर विश्वास बसत नाही. आम्ही सभागृहामध्ये गेलो आणि मान अशी उंचावून समोर बघितलं की ती खुर्ची रिकामी दिसल्यावर ज्या होणाऱ्या वेदना आहेत त्याचं वर्णनही मला करणं खरं तर शब्दांमध्ये अवघड आहे. दादा इथं यायचे बजेटची फाईल घेऊन, म्हणजे ती बॅग घेऊन आम्ही सगळे इथं स्वागतासाठी उभे असायचो. इथून आम्ही महाराजांच्या इथं नतमस्तक होऊन दादा बजेट सादर करायचे. सभागृह म्हणजे दादांचा इतका आवडीचा विषय. आम्हाला सभागृहाच्या म्हणजे अधिवेशन सुरू होण्याच्या आदल्या दिवशी आमची मीटिंग असायची. आमदारांना ते सूचना द्यायचे की सभागृहामध्ये बसलं पाहिजे. कोणी सभागृहामध्ये कमी तास बसलं तर मला अजिबात चालणार नाही. मंत्र्यांनी बसलं पाहिजे. कोणी असं म्हणता कामा नये की मी खालच्या सभागृहात नाही, मी वरच्या सभागृहात आहे, वरच्या सभागृहात नाही, खालच्या सभागृहात आहे. असली काही कारणं मला चालणार नाहीत. अशा पद्धतीच्या नेहमी त्यांच्या सूचना येत असायच्या आणि नेहमी म्हणायचे की तुम्ही या सभागृहात चालत येताना एकटं येत नाही. तुम्ही 3.5 लाख, 4 लाख, 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व घेऊन तुम्ही या सभागृहात येत आहे. त्यामुळे अशा खूप आठवणी दादांच्या आहेत आणि त्या कायमस्वरूपी राहतील. आणि इतके क्षण दादा आम्हाला देऊन गेलेत की एखाद्या व्यक्तीचा जितका सहवास आपल्याला मिळावा तो आपल्याला कमीच वाटत असतो. आज खूप वर्ष दादांचा सहवास आमच्यासारख्यांना मिळाला, पण तरी पण असं वाटतं की हा थोडाच सहवास होता. असं वाटतं की आणखीन खूप त्यांचा सहवास आम्हाला मिळायला पाहिजे होता. आणखीन खूप गोष्टी त्यांच्याकडून आम्हाला शिकायच्या होत्या. आणखीन खूप त्यांना मोठं होताना आम्हाला बघायचं होतं. ते आमचं स्वप्न आज अपूर्ण राहील. राज्याचे मुख्यमंत्री देखील ते झाले असते आणि म्हणजे दादांची शोकसभा होती तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील म्हणताना म्हणजे दादांची आठवणीमध्ये बोलताना बोलले की एक चांगला होणारा मुख्यमंत्री आपण म्हणजे गमावला, असं करून म्हणजे त्यांनी उल्लेख केला. तेव्हा म्हणजे एकंदरीत सगळ्यांच्याच डोळ्यामध्ये अश्रू अनावर झाले होते. परंतु आता नेमकं राष्ट्रवादी पक्षामध्ये संपूर्णतः अलबेल आहे. अजूनही राष्ट्रवादी पक्ष सावरला जात म्हणजे ह्या संपूर्ण आठवणीतून, ह्या संपूर्ण दुःखातून सावरतोय का? कारण की दादा म्हटलं की शिस्तबद्ध नेता, म्हणजे दादांचा एक आवाज आणि दादांची ती शिस्त ही संपूर्ण राज्याच्या राजकारणात, पक्षाला आणि सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे एकंदरीत सध्या पक्षामध्ये ती शिस्त सावरणारं, पक्षाला ती शिस्त लावणारं नेता आहे. एकंदरीत दादांसारखं नेतृत्व म्हणजे सुनेत्राताईंनी आता राष्ट्रीय अध्यक्ष पदाची धुरा हाती घेतली, त्या ह्या संपूर्ण गोष्टी करतायत का? खरं तर दादांसारखा नेता होऊच शकत नाही. दादांची जागाही कधी कोणी घेऊ शकत नाही. आणि दादांसारखी शिस्त, दादांसारखा आपुलकीचा धाक, दादांसारखा दरारा, दादांचा तो रुबाबदारपणा, तो कणखरपणा हा कोणामध्ये परत होऊ शकेल असं मला वाटत नाही. पण ह्या सगळ्या परिस्थितीतून जात असताना त्यांनी जी शिस्त शिकवली ती आम्हाला टिकवावीच लागेल. कारण शेवटी त्यांनी ती आम्हाला आमच्या संपूर्ण फक्त कार्यकाळासाठी नाही तर आयुष्यामध्ये आम्हाला ते वळण लागावं ह्यासाठी ती शिकवलेली शिस्त होती. त्यामुळे आज जरा आणखीन पण आमदार सगळे थोडं दादा नसल्यामुळे आम्ही सगळे जरा अजूनही त्या ह्याच्यामध्येच आहोत. या सभागृहात बसण्याची फार कोणाला अशी म्हणजे
सभागृह ही म्हणजे दादांच्या आवाजासाठी नेहमी म्हणजे ते त्रासलेलं वाटतंय, कारण की अनेक जण आमदार देखील बोलताना बोलतात की दादा नाही येत, म्हणजे पहिल्यासारखं अधिवेशन वाटतच नाही, अर्थसंकल्प अधिवेशन आहे हे तर वाटतच नाही असं नाही. म्हणताय. त्याच्यामुळे त्या सगळ्यांच्या भावना समानच आहेत. आणि एखाद्या व्यक्तीने एखाद्या नेत्याने काय आयुष्यामध्ये कमावलं, तर आज ही भावना फक्त आमच्या पक्षातले आमदारच नाही, तर सगळ्या पक्षातले आमदार ही भावना आज व्यक्त करत आहेत. याचा अर्थ असा की दादांनी कधी वैयक्तिक शत्रू हे कधी दादांचे राहिले नाहीत. मतभेद असतील, राजकीय असतील, पण मनभेद कधी राहिले नाहीत. त्यांनी कधी तशा पद्धतीचा आकस किंवा अशा पद्धतीची कधी नकारात्मक भावनाही कोणाबद्दल त्यांनी जोपासली नाही आणि ती या सभागृहामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे. पण आम्हाला खात्री आहे की दादांनी जी शिस्त आम्हाला लावली, जी पद्धती आम्हाला कार्यपद्धत शिकवली, सुनेत्रा काकींच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज त्या आणखीनही फार दुःखात आहेत. अजूनही ह्या सगळ्या गोष्टीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ती शिस्त ही आम्ही कायम ठेवू आणि दादांना अभिप्रेत असणाऱ्या पद्धतीनं आम्ही काम सुनेत्रा काकींच्या नेतृत्वाखाली करू. ज्या पद्धतीने तुम्ही सांगता की सुनेत्राताईंच्या नेतृत्वाखाली संपूर्ण आता पक्ष कामाला लागेल, परंतु दादांचं संपूर्ण झालेलं हे म्हणजे अपघाती मृत्यूचं प्रकरण आणि त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेलं संपूर्ण राज्यामध्ये हे पाहायला मिळाले. आणि स्वतः रोहित पवार असतील, त्यांनी जे काही म्हणजे बोलताना आरोप केलेले आहेत त्यामध्ये 4 नेत्यांचा थेट रोष, म्हणजे 4 नेत्यांवर थेट त्यांचा रोष आहे की कुठेतरी पक्ष त्या ठिकाणी काबीज करण्याचा प्रयत्न केला जातोय का. सुनेत्रा वहिनी एवढ्या म्हणजे हुशार आहेत की त्यांना प्रत्येक गोष्टी बोलता येत आहेत, त्यांना तुम्ही काय बोलायचं हे समजवताय, त्यांचा हात धरून तुम्ही त्यांना बसवताय, म्हणजे इतक्या काही गोष्टी करताय की एकंदरीत त्यांच्यावरती जोर जबरदस्ती वाटते असं म्हटलं जातं. एकंदरीत तुम्हाला काय वाटतं? आणि त्यामधून प्रामुख्याने ते नाव घेतात सुनील तटकरे म्हणजे तुमचे वडील आणि म्हणजे पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला काय वाटतं, ही सत्य परिस्थिती तुम्ही पाहिली आहे अधिक जास्त चांगली, म्हणजे एकीकडे दादांचं जाण्याचं दुःख आहेच, परंतु सुनील तटकरे यांच्यावरती अशा पद्धतीने आरोप करणं तुम्हाला म्हणजे एकंदरीत काय वाटतं या संपूर्ण प्रकरणावर? खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट हे 2 स्वतंत्र पक्ष, असाच उल्लेख माध्यम पण त्यांचा करतात, इतर सगळेही करतात. आज या आमच्या पक्षाचे जो दादांच्या नेतृत्वाखाली जो हा पक्ष आहे, याचे जे पदाधिकारी आहेत, राष्ट्रीय कार्याध्यक्ष असो, प्रदेशाध्यक्ष असो, मंत्रिमंडळ असो, यांची कोर कमिटी असो, ही आज नेमलेली आहे का? दादा असतानाही ही सगळे लोक होते. दादांनी ज्या वेळेला वेगवेगळे राजकीय निर्णय अगदी त्यांची सगळं पॉलिटिकल हे रिस्कला ठेवून घेतले, त्यावेळेला सुद्धा ही सगळी मंडळी दादांच्या सोबत होती. आज आम्ही जे सगळे आमदार आहोत हे दादांच्या नेतृत्वाखाली निवडून आलो. आम्ही सगळे आमदार 2023मध्ये ज्या वेळेला वेगळा निर्णय झाला त्यावेळेला आम्ही सगळे त्यांच्यासोबत होतो तर होतो. 24मध्ये ज्या वेळेला आम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या पराभवाच्या नंतर सुद्धा ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक लढवली तर कोणाच्या नेतृत्वाखाली लढवली, तर दादांच्या नेतृत्वाखाली लढवली. अशा वेळेला ही सगळी जी आज वरिष्ठ नेते हे दादांसोबत नव्हते का? तो होते. पदाधिकारी कोण होतं? हेच सगळे होते. आज ज्या खुर्चीत दादा होते, जी जबाबदारी दादांची होती, त्याऐवजी ती जबाबदारी सुनेत्रा काकींनी घेतलेली आहे. ह्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये काही चेंजेस आहेत का? दादांचं असतानाचं पॅनल पक्षाचं आणि दादांच्या पश्चातचं याच्यामध्ये काही फरक आहे का? का हे काल नव्हते आणि आज आलेत? तर तसं नाही. त्यामुळे टीका करणं हे सोपं असतं. शेवटी दादांच्या नंतरचा पक्ष हा आम्ही कधी विचारच नव्हता केला, कोणीच नाही. दुरान्वी विचारच नाही करू शकत, कारण आम्ही फक्त आणि फक्त अजितदादा पवार ह्या एका नावाच्या, ह्या एका व्यक्तीच्या नेतृत्वाखाली हा आमचा पक्ष त्या ठिकाणी काम करत होता. पुढेही त्याच नावावर काम करत राहील. आता फक्त इतकंच आहे की त्यांच्या पश्चात ती जबाबदारी सुनेत्रा काकींना आम्ही दिलेली आहे. आम्ही सगळ्यांनी आग्रह करून त्यांना दिलेली आहे, त्यांनी ती स्वीकारली. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की जय आणि पार्थ हेच फक्त दादांचं कुटुंब नव्हतं, तर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दादांचं कुटुंब होतं, म्हणून मी कुटुंब प्रमुख म्हणून ही जबाबदारी स्वीकारते.
आम्हाला अजितदादांचे विचार, त्यांची पॉलिटिकल लेगसी सुनेत्रा काकींच्या माध्यमातून कार्यकर्ता म्हणून आम्हाला पुढे चालवायची आहे आणि ती आम्ही चालवत राहणार. ह्याच्यामध्ये कोणालाही काही टीका टिप्पणी करायची असेल तो त्यांचा वैयक्तिक विचार आहे. मी कोणावरही टीका टिप्पणी करणार नाही, कारण आम्ही काय गमावलेलं आहे ह्या आम्हाला माहिती. आमचे विचार दादांप्रतीचे आमचं प्रेम, आमची निष्ठा ही प्रामाणिक आहे आणि त्या प्रामाणिक निष्ठेच्या पोटी आम्ही आदरणीय सुनेत्रा काकी यांच्यासोबत आम्ही पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी उभे आहोत. दादा होते तेव्हा एक मोठी योजना दादांनी जाहीर केली, म्हणजे लाडकी बहिणी योजना. म्हणजे दादांचं संपूर्ण आता कॅम्पेन असेल किंवा दा लाडक्या बहिणी तर कोणाच्या, अजितदादांच्या आहे. योजना कोणी काढली तर अजितदादांनी. म्हणजे जेवढं नाव सरकार म्हणजे महायुती सरकारचं झालं पाहिजे त्या व्यतिरिक्त ते नाव दादांचं होत होतं, कारण की दादांनी एकंदरीत त्या योजनेची घोषणाबाजी केलेली. त्यानंतर ते दादांचे पिंक जॅकेट आणि दादांची म्हणजे तो वेगळाच लुक संपूर्णतः. म्हणजे ते कॅम्पेन देखील त्या काळाचं जर विधानसभेचं पाहिलं तर दादा ते पिंक जॅकेटमध्ये होते, गुलाबी जॅकेट असायचा. म्हणजे एकंदरीत त्या संपूर्ण काळामध्ये आणि आता जरी आपण पाहिलं तर तुमच्याकडे लाडक्या बहिणी योजनेची संपूर्णतः जबाबदारी, खात्यात पैसे किती जातात, कोणत्या म्हणजे आतापर्यंत किती खात्यांमध्ये पैसे गेलेत, संपूर्णतः तुमचा त्यांच्यासोबत होल्ड होता. एकंदरीत त्यांच्यासोबत तुमचा संवाद सुरू होता. मग दादांनी म्हणजे जाता जाता किंवा म्हणजे शेवटचं तुमची जेव्हा काही टॉक झाला असेल ह्या संदर्भात, तेव्हा दादांनी या योजनेसाठी काही एकंदरीत नवीन इम्प्लिमेंट काही करून दिलेलं आहे का, की ही योजना पुढे अजून कशी उर्वरित चालू ठेवावी? नाही, दादांचं एकच होतं की ही योजना आपण अतिशय आपल्या महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. सर्व लाडक्या बहिणींनी भरभरून प्रेम हे राज्याच्या या तिन्ही नेत्यांना म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असो आणि उपमुख्यमंत्री म्हणून दादा असो, दादांवर तर विशेष प्रेम सगळ्यांनी केलं. सगळ्या लाडक्या बहिणींचे इतक्या राख्या, इतकं प्रेम दादांना त्या ठिकाणी मिळायचं आणि एकच फक्त त्यांचं असायचं की ही योजना आपल्याला व्यवस्थित पद्धतीनं पुढेही चालू ठेवायची, ही त्यांची हे नेहमी असायची. एक शेवटचा प्रश्न आहे ताई. एकंदरीत दादाचा अपघात की घात या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होतात. तुम्हाला काय वाटतं? एकंदरीत चौकशा सुरू आहेत. जरी त्या म्हणजे रोहित पवार FIR करायला गेले, जरी त्या FIR घेतल्या नसतील तरी CID चौकशी असेल, SID चौकशी असेल, ह्या संपूर्ण चौकशा सुरू आहेत. पुढचा अजून अहवाल आलेला नाही आहे. पण तुम्हाला एकंदरीत काय वाटतं ह्या संपूर्ण घटना आणि एकंदरीत तुम्ही स्वतः त्यावेळेस बारामतीला देखील गेला होता थिंक सो. मग त्यावेळेस नेमकं तिकडे ते सगळं पाहून तुम्हाला वाटतंय का तो घात असेल, अपघात असेल किंवा इतर काही परिसरामध्ये जी काही कुजबूज तुम्हाला ऐकायला आली त्यानुसार तुम्हाला काय अंदाज लावता येतो या संदर्भात? नाही, खरं तर ह्या संबंध अपघाताची चौकशी आणि सखोल चौकशी सर्वोच्च यंत्रणेकडनं झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. CBIचं तर आम्ही पत्र आदरणीय सुनेत्रा काकींनी दिलेलंच आहे. आणखीन कुठल्या केंद्राच्या आणखीन कुठल्या चांगल्या यंत्रणा असतील तर त्यांनाही त्या ठिकाणी सोबत घेतलं जावं, समन्वय करून त्यामधली चौकशी केली जावी आणि त्याचा जो अहवाल आहे हा एक जे चौकशीची यंत्रणा असेल त्यांच्यातला जो सर्वात सिनियर अधिकारी असेल त्यांनी जो चौकशीचा अहवाल आहे हा वेळोवेळी मांडला पाहिजे. ह्याची माहिती ही राज्याच्या जनतेपर्यंत आणि आपल्या सगळ्यांपर्यंत पोचली पाहिजे, हीच आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी भूमिका आहे. आणि साधारणपणे या सगळ्या हे करत असताना अगदीच केंद्राच्याच नव्हे तर जागतिक पातळीवरच्या पण अशा अपघातांच्या जर कुठल्या चौकशी म्हणजे काही यंत्रणा असतील तर त्यांनासुद्धा सोबत घेऊन हे CBI किंवा केंद्राच्या यंत्रणेंनी त्या ठिकाणी याची सखोल चौकशी करून हे सगळं सत्य जे आहे ते समोर त्याच्यातला तपशील आला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. एक दादांचा सल्ला काही आठवतोय का? म्हणजे जाता जाता दादांनी एक शेवटचा सल्ला दिला होता तुम्हाला आणि तो तुम्ही तुमच्या आजीवनामध्ये तो आता पाळत राहाल किंवा तो सल्ला तुम्हाला नेहमीच आठवत राहील एक नेत्या म्हणून, कारण की दादांच्या मंत्रिमंडळातल्या सर्वात यंगेस्ट नेत्या तुम्ही आहात असं समजून येतं. आणि त्यामुळे मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुमच्या पुढच्या या राजकीय कारकिर्दीमध्ये तुम्हाला तो संपूर्णतः सल्ला आयुष्यभर लक्षात राहील? खरं तर दादांचा कुठला सल्ला हा त्यांचा शेवटचा सल्ला असेल असं आम्हाला कधी वाटलंच नाही आणि त्या अशा पद्धतीनं जातील अचानक आम्हाला सोडून अशी कधी कुठं भावना नव्हती. पण दादांचा नेहमी एक विषय असायचा
की आपण इथं निवडून आलो आहे हे काही टीकाटिप्पणी करण्यासाठी, कोणाला काही कमी जास्त लेखण्यासाठी नाही. आपण इथं काम करण्यासाठी निवडून आलो आहे. आपण प्रामाणिकपणे काम केलं की लोकांना भावतं, एवढंच म्हणायचं. आपण प्रामाणिकपणे काम केलं ना की लोकांना ते भावतं. आणि आम्हाला ते तेच सांगायचे, काम करा, लोक तुम्हाला निवडून देतील. लोकांना जर तुमचं काम आवडलं तर लोक निवडून देतील, नाही आवडलं, तुम्ही नाही काम केलं तर नाही. अशा पद्धतीचं त्यांचं हे असायचं. त्यामुळे आम्ही चांगलं काम, त्यांना जसं अभिप्रेत असेल तसं आम्ही चांगलं काम करत राहू. म्हणजे कामातूनच श्रद्धांजली अर्पण कराल दादांना. नक्कीच. आपल्यासोबत मंत्री आदितीताई तटकरे होत्या. एकंदरीत आपण जर पाहिलं तर दादांना जाऊन, राज्याच्या दादांना जाऊन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादांना जाऊन आपण जर पाहिलं तर 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि 1 महिना पूर्ण झाल्यानंतर एकंदरीत त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये म्हणजे त्यांच्याच कॅबिनेटमध्ये असणाऱ्या त्यांच्या सहकारी आदिती तटकरे यांच्या काय भावना आहेत त्या संदर्भात त्यांनी आपल्यासोबत संवाद साधलाय. त्याचबरोबर पुढील चौकशीचा काय अहवाल येतोय, त्यांची काय मागणी आहे या संदर्भात त्या संदर्भात त्यांनी आपल्यासोबत संवाद साधलाय. त्यांनी थेट सांगितलंय, आपण त्यांना रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांबद्दल देखील प्रश्न उपस्थित केले तेव्हा त्यांनी थेट सांगितलं की कोणावरती ही टीका टिप्पणी करणार नाही, परंतु दादांनी जाता जाता जो सल्ला दिला होता की आपण आपलं काम करत राहायचं, तेच आयुष्यभर करत राहणार. कामाची पोचपावतीच हीच लोकांपर्यंत जाते आणि लोक त्याचमुळे आपल्याला निवडून देतात. त्याचमुळे आता हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे की यंदाचं जे काही अर्थसंकल्प अधिवेशन आहे किंवा यंदाचा अर्थसंकल्प हे दादा नाही सांगणार आहेत किंवा दादा नाही हा अर्थसंकल्प मांडणार आहेत, कारण की दादा आता नाही आहेत. परंतु हे अर्थसंकल्प 90% दादांनी बनवून ठेवलं होतं. त्याच्यावरती वरचं काही काम होतं, थोडंफार काम ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. हे अर्थसंकल्प कसा असेल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे आणि या अर्थसंकल्पातून नेमकं महाराष्ट्र राज्याला काय मिळणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसह तुम्ही पाहतात लोकमत.